हाय, दिस इज सीमा. वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये खास वैशिष्ट्य सांगणार आहे मी ते कोरफडीच्या झाडाचं. समोर तुम्हाला दिसतच आहे की कोरफडीच्या झाडाला एक छान पद्धतीने केशरी पिवळसर असे तुरा असलेले फुलं आलेले आहेत. विशेष गोष्ट म्हणजेच काय की कोरफडीच्या झाडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला 3 ते 4 वर्षातून एकदाच फुले येतात. ही स्थिती अतिशय दुर्मिळ योगाची असते. साधारणतः आपणास अशीच फुले बघायला देखील मिळत नाहीत. मात्र या फुलांमध्ये कोरफडीचं पूर्ण ताकद समाविष्ट झालेली असते. आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही फुले म्हणजे नेमकी कसला संकेत देत असतात. तर ती म्हणजेच काय की घरामध्ये आर्थिक स्थैर्य, भरभराट, समृद्धी, व्यवसाय, नोकरी इत्यादीमध्ये तुम्हाला यश मिळत असतं. अडचणी दूर होतात, आरोग्य चांगले लाभते, त्वचा विकारास औषधी गुण म्हणून उपयुक्त असतात, सकारात्मक ऊर्जा लाभते, वास्तुशांतीत्मक वातावरण घरामध्ये निर्माण होत असतं, शांती मिळते, समाधान इत्यादी गोष्टींचा लाभ आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी या फुलांद्वारे आपल्याला होत असतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला एव्हा ना अशा प्रकारची फुलं ही प्रत्येक वेळेस बघायला मिळत नसतात. अगदी पुण्यवाण्याच्या घरामध्ये कोरफडीच्या झाडाला अशा प्रकारची फुलंही लागत असतात. थोडक्यात काय, तर ते एक नवीन पद्धती किंवा नवीन गोष्टीची अनुभूती तुम्हाला येत असते किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी नवीन गोष्ट तुम्हाला बघावयास मिळते, ती केवळ या गोष्टींमुळे, कारण की हा एक दुर्मिळ योग असतो. आत्ता मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की कोरफडीच्या झाडांचे या फुलांचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते. या फुलांना घ्यायचं आणि आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेला अर्पण करायचं. केवळ अर्पण करून चालत नाहीत, तर अर्पण करताना 51 वेळा एक मंत्र म्हणावयाचा असतो. तो म्हणजेच काय, ओम श्रीम श्रेय नमः. या मंत्राद्वारे ती फुले सिद्ध करून घेतली म्हणजेच काय होतं की या फुलांना सिद्ध करून घेतल्यानंतर तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्या म्हणजेच काय की या फुलांद्वारे एक प्रकारचा योग लाभतो. तो म्हणजेच काय, केवळ ही फुलं अशाच पद्धतीने घ्यावायची नसतात, तर या फुलांना सिद्ध करून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना एका लाल कपड्यामध्ये किंवा लाल कागदामध्ये गुंडाळून घेऊन घडी घालायची आणि त्यावर हळद कुंकू टाकून नमस्कार करायचा. हा कागद किंवा कपडा आपल्या कपाटात किंवा जेथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी पॉकेटमध्ये किंवा देवघरात लक्ष्मी मातेजवळ ठेवलं तरी देखील चालतं. एवढेच काय, तर देवघरात अशा कुठल्याही योग्य ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल तिथे ठेवलं तरी देखील लाभकारक आहे. तो लाभ म्हणजेच कसा की लक्ष्मीकारक वातावरण घरामध्ये निर्माण होतं, लक्ष्मीकारक योग प्राप्त होतो, पैशांची अडचण येत नाही, धनाची कमतरता पडत नाही. एवढेच काय, या फुलांची पूजा करताना विशिष्ट अशा दिवसाची गरज नसते, तर तुम्ही योग्य त्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता. साधारणतः आपल्याला बघायला मिळतं की आपण देखील कोरफड बघत असतो, मात्र या प्रकारची फुले ही अतिशय दुर्मिळ पद्धतीने दुर्मिळ योग असल्यास लाभतो किंवा पुण्यकारक काही अशा गोष्टी घडतात की ज्यावेळेस तुम्हाला 3 ते 4 वर्षातून एकदा ही फुले बघायला मिळतात. अतिशय लाभकारक म्हणजे सकारात्मक गोष्टी घडण्याचा योग. धन्यवाद.